नमस्ते, माझं नाव केतकी देशपांडे आहे आणि आपण आज BPCS 184 किंवा BPCS 184 शालेय मानसशास्त्र या विषयाबरोबर या विषयाची सुरुवात करणार आहोत. या विषयाची चर्चेसाठी सुरुवात करणार आहोत. शालेय मानसशास्त्र किंवा मग स्कूल सायकॉलॉजी. आणि या विषयाचा पहिला ब्लॉक आहे तो आहे शालेय मानसशास्त्र एक विहंगावलोकन, एक ओव्हरव्ह्यू म्हणतो आपण तसं. हे शालेय मानसशास्त्र म्हणजे नक्की काय आहे? तर मग शालेय मानसशास्त्रामध्ये काय काय कोणते घटक असतात, काय काय असतं, कोणत्या कोणत्या समस्या असतात आणि त्या समस्यांवर कशी काय मात करता येते, हे सगळं विहंगावलोकन मध्ये असतं. तर मग शालेय मानसशास्त्र एक विहंगावलोकन हा पहिला ब्लॉक आहे शालेय मानसशास्त्राचा. तर भारतामध्ये शालेय मानसशास्त्र समुपदेशन, क्लिनिकल किंवा चिकित्सात्मक, शैक्षणिक किंवा एज्युकेशनल आणि विकासात्मक डेव्हलपमेंटल मानसशास्त्र किंवा सायकॉलॉजी यांच्यातील सीमारेषा खूप धूसर झाल्या आहेत. कारण भारतात ज्या समस्या आहेत तर मग ते म्हणजे लहान मुलांना योग्य तो मार्ग दाखवणे, तर मग ते हे सगळे विषय त्याच्यामध्ये सामावून असतात. हे शालेय मानसशास्त्र समुपदेशन, चिकित्सात्मक, शैक्षणिक आणि विकासात्मक मानसशास्त्र यांच्यातील सीमारेषा खूप धूसर झाल्या आहेत. आणि हे सगळे मानसशास्त्र आहेत, शालेय, समुपदेशन, चिकित्सात्मक, शैक्षणिक, विकासात्मक आणि त्याच्याबरोबर सुद्धा सामाजिक हे येतच. कारण शाळा ही एक सामाजिक संस्था आहे. तर शैक्षणिक, विकासात्मक आणि सामाजिक मानसशास्त्र यांच्यातील सीमारेषा खूप धूसर झाल्या आहेत. आजच्या दिवसाच्या स्कूल सायकॉलॉजिस्ट मध्ये किंवा शालेय समुपदेशकांमध्ये शालेय मानसशास्त्रज्ञ तज्ञ समुपदेशक आणि शाळा समुपदेशन या पदाचा समावेश आहे, ज्याचा अर्थ समान आहे. म्हणजे फक्त एक मानसशास्त्रज्ञ असेल किंवा मानसशास्त्र तज्ञ असेल तर मग तो एका विशिष्ट विषयाचाच असतो किंवा एका विशिष्ट मानसशास्त्राचाच असतो असं नाहीये. तर मग शालेय मानसशास्त्र तज्ञ हे समुपदेशक पण असतात आणि शाळा समुपदेशक पण असतात. मग शालेय मानसशास्त्र हे शैक्षणिक मानसशास्त्र सारखेच आहे. शैक्षणिक याला एज्युकेशनल सायकॉलॉजी म्हटले आहे. दोघेही मुलांच्या शिक्षणाच्या वातावरणावर भर देतात. दोन्ही मानसशास्त्राचे विषय हे मुलांच्या किंवा मुलाच्या आणि मुलांच्या शिक्षणाच्या वातावरणावर भर देतात. ते शालेय मुलांचा शैक्षणिक प्रवास एक फलदायी प्रक्रिया बनवण्याच्या दिशेने कार्य करतात. म्हणजे साधारणपणे अशी म्हण आहे समाजामध्ये की शिक्षण ही एक आनंददायी प्रक्रिया असली पाहिजे. आणि मग ती आनंददायी असेल मग ती फलदायी होऊ शकते असं आहे. तर मग ते शालेय मुलांचा शैक्षणिक प्रवास एक फलदायी प्रक्रिया बनवण्याच्या दिशेने कार्य करतात. म्हणजे मुलांना शाळा ही आवडली पाहिजे असं एक आहे. तर मग शाळा खूप कडक आहे, ते शाळेमधले शिक्षक खूप कडक आहेत. म्हणजे मुलांना शाळेतल्या मुलांना जे शिकवलं जातं ते शिकत असतात असं आहे. तर मग ते शालेय मानसशास्त्र किंवा शैक्षणिक मानसशास्त्र हे शैक्षणिक प्रवास म्हणजे कोणत्याही वर्गाच्या मुलांचा शैक्षणिक प्रवास आहे. तर शालेय मानसशास्त्रज्ञांना देखील आवश्यक काही तत्व आहेत तर किंवा काही कार्य आहेत.
ती कार्य म्हणजे काय, तर योजना हस्तक्षेप आणि प्रतिबंधात्मक प्रक्रिया, शाळेतील शिक्षक आणि पालकांशी सल्लामसलत करणे, मग विविध मानसिक आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृती संशोधन कार्यान्वित करणे, आणि इंडियन स्कूल सायकॉलॉजी असोसिएशन ची स्थापना 2009 साली झाली होती. ती प्राध्यापक बी मुखोपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. तिने पहिला दशांश प्रवास यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. 2009 साली ती स्थापना झाली, त्या म्हणजे इंडियन स्कूल सायकॉलॉजी असोसिएशनची, आणि 2019 साली पर्यंत म्हणजे पहिला दशांश प्रवास यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. आता योजना हस्तक्षेप आणि प्रतिबंधात्मक प्रक्रिया म्हणजे इंटरव्हेन्शन आणि कंट्रोल, किंवा इंटरव्हेन्शन आणि कंट्रोल म्हणजे साधारणपणे कोणत्या वर्गाच्या मुलांसाठी कोणता अभ्यास पाहिजे, कोणता सिलेबस पाहिजे, योजना हस्तक्षेप. मग शाळेतील शिक्षक आणि पालकांशी सल्लामसलत करणे, शिक्षकांनी सुद्धा मुलांशी किंवा विद्यार्थ्यांशी कसे वागले पाहिजे, कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांशी कसे वागले पाहिजे, आणि पालकांशी सल्लामसलत करणे. मग विविध मानसिक आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृती संशोधन म्हणजे ऍक्शन रिसर्च म्हणता येईल. तर कृती संशोधन त्याची अंमलबजावणी करणे, ते कार्यात आणणे, हे 3 कार्य शालेय मानसशास्त्रज्ञांना आवश्यक आहेत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी समस्या येते आणि ती समस्या सोडवली जात नाहीये, कारण शेवटी तो एक विद्यार्थीच आहे, आणि पालक आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ती समस्या जास्त व्यवस्थित प्रकारे सोडवली जाऊ शकते, असं आहे. शिक्षक आणि पालक असतात कशासाठी, हे थोडस आहेच आहे ना. तर विविध मानसिक आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृती संशोधन कार्यान्वित करणे, ऍक्शन रिसर्च करणे, आणि शाळेतील शिक्षक आणि पालकांशी सल्लामसलत करणे. मग भारतामध्ये शालेय मानसशास्त्र परिषद विकसित करणे आवश्यक आहे, आणि त्यावर काही नियम विकसित करू, म्हणजे त्यावर शालेय मानसशास्त्र परिषद विकसित करणे आवश्यक आहे. तर मग शालेय मानसशास्त्र परिषद निर्माण करायची असेल किंवा विकसित करायचे असेल तर काही नियम विकसित करू शकते, म्हणजे ती परिषद काही नियम विकसित करू शकते. ती म्हणजे विद्यापीठांमध्ये शालेय मानसशास्त्रावरील व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम, याला म्हणता येईल प्रोफेशनल एज्युकेशन. शाळेमध्ये शिक्षक बनायचं असेल तर BEd हे लागतं, असं आहे. आणि काही संस्थांमध्ये किंवा काही महाविद्यालयांमध्ये BA, BCom किंवा BSc आणि त्याच्याबरोबर BEd असा 4 वर्षांची डिग्री असायची किंवा अजून सुद्धा असू शकते. आणि म्हणजे विद्यापीठांमध्ये शालेय मानसशास्त्रावरील व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम हे 3 वर्षांचं ग्रॅज्युएशन किंवा 3 वर्षांची पदवी आणि त्याच्यानंतर व्यावसायिक पदवी असं 4 वर्षांमध्ये तुम्हाला 2 डिग्र्या मिळतात, 2 पदव्या मिळतात असं. तर मग विद्यापीठांमध्ये शालेय मानसशास्त्रावरील व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम या क्षेत्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या नैतिक मार्गदर्शक तत्वांची व्याख्या करणे, म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर कसे वागावे. जास्त कडक असतील तर मग म्हणजे साधारणपणे हे असं आढळून येतं की एखाद्या विषयाचा शिक्षक फार कडक असेल तर त्या विषयाबद्दल आपुलकी कमी होऊन जाते किंवा नष्ट होऊन जाते. तर मग शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर कसं वागलं पाहिजे, आणि फक्त शिक्षकांनीच नाही तर मग पालकांनी सुद्धा, असं आहे.
तर मग या क्षेत्राच्या प्रगतीसाठी म्हणजे आता असं काय आहे, त्रास होतो तो विद्यार्थ्याला होतो. कारण कोणती तरी व्यावसायिक पदवीसाठी एका विशिष्ट क्षेत्रामध्ये 10वी-12वी नंतर विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्याला पालक ऍडमिशन करून देतात. कारण ते त्यांच्या मते असतं की एक व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं म्हणजे साधारणपणे अभियांत्रिकी प्रशिक्षण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली की मग आता 4 वर्षांमध्ये इंजिनियर झाला किंवा झाली, अभियांत्रिकी किंवा अभियांत्रिक झाला किंवा झाली, तर मग काय लगेचच नोकरी आहे असं आहे. आणि याच्यावर नाटक पण म्हणजे नाटक पण निघालेलं आहे आणि सिनेमे पण निघालेले आहेत. हे सिनेमे म्हटले तर मग 3 इडियट्स आहे आणि नाटक म्हटलं तर श्यामची मम्मी हे एक नाटक आहे. तर मग या क्षेत्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या नैतिक मार्गदर्शक तत्वांची व्याख्या करणे, त्या मुलाला काय पाहिजे असतं, त्या मुलाला काय करायचं असतं, आणि शेवटी म्हणजे विद्यार्थी किंवा मुलगा किंवा मुलगीच असते आणि शिक्षक आणि पालक पडतात. मग ते शिक्षक आणि पालकांना सर्वसाधारणपणे सहजी म्हणता येतं की तुम्हाला काही कळत नाही, असं सहजी म्हणत असतात. आणि म्हणजे ते मुलाला किंवा मुलीला त्रास होत असतो. म्हणजे जे आवडत नाही ते करावं लागतं आणि जे आवडत नाही ते करावं लागलं त्याच्यामध्ये यश मिळेलच याची काहीही खात्री नसते. ते असं लादण्यासारखं होतं. आणि मग शेवटी काय आहे, मुलगा किंवा मुलगी आहे आणि एवढे सगळे मोठे लोक सांगतायत, आपलंच काहीतरी चुकलं असेल असं असू शकतं ना, असं त्या मुलाला किंवा मुलीला वाटू शकतं. आणि जाऊ दे मग, चालतंय ते चालू दे, करून टाकू आपण अभियांत्रिकी किंवा आणखीन काही, जे पालक आणि जास्त करून पालक म्हणत असतील ते. आणि मग पालक त्या शिक्षकांकडे नेऊ शकतात ना व्यवस्थित मार्गदर्शन होण्यासाठी. तर म्हणजे आणि म्हणूनच पहिल्या टेम्पलेटमध्ये आपण बघितलं की समुपदेशन चिकित्सात्मक, विकासात्मक आणि शैक्षणिक मानसशास्त्र हे म्हणजे याच्यातली सीमारेषा खूप धूसर झालेल्या आहेत. तर म्हणजे हे आरोग्याविषयी पण समस्या असतात. आणि अजून एक सिनेमा जो निघालेला आहे तो म्हणजे तारे जमीन पर. तर मग म्हणजे त्या मुलालाच प्रॉब्लेम असतो, समस्या असते. आणि तर मग या क्षेत्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या नैतिक मार्गदर्शक तत्वांची व्याख्या करणे, पात्र शालेय मानसशास्त्र व्यावसायिकांना परवाने देण्याचे नियमन करणे. म्हणजे शाळेमध्ये तुम्ही समुपदेशक बनू शकतात किंवा शालेय मानसशास्त्र तज्ञ. साधारणपणे विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम, काय समस्या येतील हे विद्यार्थ्यांना फक्त समस्या असल्या पाहिजेत असं नाहीये, बऱ्याच वेळा शिक्षकांना पण समस्या असतात आणि मग त्या समस्यांचं निराकरण शिक्षकांना जमत नसतं आणि मग तो सगळा राग विद्यार्थ्यांवर निघत असतो असं आहे. तर पात्र शालेय मानसशास्त्र व्यावसायिकांना परवाने देण्याचे नियमन करणे. क्षेत्र म्हणून शालेय मानसशास्त्र गेल्या काही वर्षात विकसित म्हणजे क्षेत्र म्हणून शालेय मानसशास्त्र गेल्या काही वर्षात विकसित झालेले आहे. या व्यवसायात बरीच अतिरिक्त वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत. मग आता ही बाब शालेय मानसशास्त्राच्या क्षेत्राला क्लिनिकल किंवा चिकित्सात्मक आणि समुपदेशन मानसशास्त्राच्या अधिक आच्छादित क्षेत्रांपेक्षा वेगळे बनवते. कोणती बाब? तर शालेय मानसशास्त्र मध्ये या शालेय मानसशास्त्र व्यवसायात बरीच अतिरिक्त वैशिष्ट्ये पण जोडली गेली आहेत.
म्हणजे एक थोडस शालेय मानसशास्त्र विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विकसित झालेलं आहे. आणि म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर मग शिक्षकांना सुद्धा समस्या असू शकतात. तसं म्हटलं तर समस्या सगळ्यांनाच असतात. ते समस्या ज्या असतात त्या सोडवायच्या असतात असं आहे. म्हणजे उगाच नको त्या व्यक्तींवर चिडचिड करून रागवारागवी करून आणि नुकसान करून म्हणजे त्यात म्हणजे ते मग कोणत्याही टोकापर्यंत जाऊ शकते. एकदा चिडचिड जर का सुरू झाली तर ते कोणत्याही टोकापर्यंत जाऊ शकतं. तर या व्यवसायात बरीच अतिरिक्त वैशिष्ट्ये पण जोडली गेलेली आहेत. ते साधारणपणे शालेय मानसशास्त्र काय सांगतं की समज, आणि फक्त शालेय मानसशास्त्र असं नाही, मानसशास्त्रच सांगतं की समस्या या सगळ्यांनाच असतात आणि त्या सोडवायच्या असतात. समस्या सोडवता येत नाहीत म्हणून चिडचिड करणे आणि फ्रस्ट्रेशन काढणे, जे फ्रस्ट्रेशन बाहेर काढणे नको त्या व्यक्तींवर, आणि नको त्या व्यक्तींवर का म्हणजे ते विरोध करणार नाहीयेत किंवा करू शकत नाहीयेत अशा यांच्यावर, म्हणजे म्हणून नको त्या व्यक्तींवर फ्रस्ट्रेशन काढणे असं तर काय कुठे नाहीये, म्हणजे असं करू नये. तर मग ते मानसशास्त्र सांगत असतं. आणि तर मग या व्यवसायात बरीच अतिरिक्त वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत आणि ही बाब शालेय मानसशास्त्राच्या क्षेत्राला चिकित्सात्मक आणि समुपदेशन मानसशास्त्राच्या अधिक आच्छादित क्षेत्रांपेक्षा वेगळे बनवते. शालेय मानसशास्त्र तज्ञ समुपदेशन घेऊन मुलांना थेट सेवा देतात. त्या मूल्यांकन देखील ते म्हणजे शालेय मानसशास्त्र तज्ञ मूल्यांकन देखील करतात. त्यांच्या उच्च शिक्षणाच्या प्रशिक्षणाचा एक भाग त्यांना परवानगी देतो. आणि ती कोणती परवानगी देतो की चाचणी संचलनाची तत्वे जाणून घ्यायची, चाचणी संचलनाची म्हणजे टेस्ट ॲडमिनिस्ट्रेशन, आणि चाचणी गुणांचा अर्थ लावण्यासाठी आणि चाचणी अहवाल तयार करताना अनुभव घेणे, म्हणजे टेस्ट रिपोर्ट बनवणे. पहिल्यांदा म्हणजे टेस्ट स्कोरिंग आणि त्या स्कोरिंगचं इंटरप्रिटेशन. गुण मिळालेले आहेत तर मग हे गुण म्हणजे काय हे अर्थ लावण्यासाठी चाचणी आणि चाचणी अहवाल तयार करणे, टेस्ट रिपोर्ट बनवणे यांचा अनुभव घेणे. तर मग परवानगी देतात शालेय शास्त्रज्ञ तज्ञांना की टेस्ट ॲडमिनिस्ट्रेशन, चाचणी संचलनाची तत्वे जाणून घ्यायची आणि चाचणी गुणांचा अर्थ लावण्यासाठी आणि चाचणी अहवाल तयार करताना अनुभव घेणे. मग शालेय मानसशास्त्र तज्ञ विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करतात. तर करिअर चर्चा आयोजित करणे, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांना आमंत्रित करणे. शालेय मानसशास्त्र तज्ञ शालेय विद्यार्थ्यांच्या सुधारणेसाठी लक्षित प्राथमिक आणि माध्यमिक प्रतिबंधात्मक सेवांच्या विकासाच्या दिशेने कार्य करतात. तर शालेय मानसशास्त्रज्ञाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकांपैकी एक ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित जीवन कौशल्य प्रशिक्षकाची देखील असते. म्हणजे जीवन कौशल्य म्हणजे साधारणपणे एक आता जसं एखादा विद्यार्थी शाळेतून मग महाविद्यालयामध्ये जातो किंवा ऍडमिशन घेतली जाते, तेव्हा तसं तसं त्या विद्यार्थ्याला समजत जातं की लवकर नेजे लवकर उठे आणि म्हणजे अर्ली टू बेड अर्ली टू राईज, हेल्दी वेल्दी अँड वाईज. तर त्याप्रमाणे म्हणजे जीवन कौशल्य प्रशिक्षकाची देखील असते. किंवा साधारणपणे कोणतीही समस्या घाबरून किंवा असुरक्षिततेच्या भावनेतून तुम्ही समस्या सोडवू शकत नाही असं होतं. तर मग हे जीवन कौशल्य थोडीफार जी असतात
ती शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित जीवन कौशल्य प्रशिक्षकाची देखील असते आणि ते शालेय मानसशास्त्रज्ञाने बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकांपैकी म्हणजे एक भूमिका ही शालेय मानसशास्त्रज्ञाची ही आहे. शालेय मानसशास्त्रज्ञ देखील सल्ला देतात. त्या अप्रत्यक्ष सेवा आहेत जेथे मुलाशी थेट संवाद साधण्याऐवजी मुलाचे पालक आणि शिक्षक यांना सहाय्य केले जाते. हे त्या मुलासाठी आहे ज्यांना एका विशिष्ट समस्येचा सामना करावा लागतोय. आणि सल्ला म्हणजे करिअरच्या बाबतीत पण सल्ला असतो आणि ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम असेल काही तर मग ते सुद्धा म्हणजे मुलाचे पालक आणि शिक्षक यांना सहाय्य केले जाते. कारण त्या मुलाला जी समस्या आहे ती समस्या म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या समस्या स्वतःलाच सोडवाव्या लागत असतात असं आहे. ती समस्या सोडवण्यासाठी मुलाला तयार केले जाते मुलाचे पालक आणि शिक्षक आणि सहाय्य केले जाते कसे आणि कोणी तर मग ते शालेय मानसशास्त्रज्ञाकडून. तसेच शालेय मानसशास्त्रज्ञ विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शैक्षणिक सेवा प्रदान करण्यात सक्रियपणे गुंतलेले आहेत. म्हणजे विशेष गरजा म्हटल्यानंतर आता काही मुलांचा बुद्धिअंक कमी असतो, काही मुलांचा खूपच जास्त असतो. मग आता प्रत्येकाला तर वेगळ्या शैक्षणिक सेवा प्रदान कराव्या लागतात असं आहे. तर म्हणजे तारे जमीन पर हा जो सिनेमा आहे त्या मुलाला डिस्लेक्सिया असतो आणि इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग जे आहे माहिती प्रक्रिया ही त्या मुलाकडून ईशानकडून जशी पाहिजे तशी किंवा व्यवस्थित होत नसते आणि मग त्याच्यासाठी म्हणजे ती व्यवस्थित व्हावी म्हणून म्हणजे ती व्यवस्थित व्हावी ही ईशानची गरज असते. विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शैक्षणिक सेवा प्रदान करण्यात सक्रियपणे गुंतलेले असतात शालेय मानसशास्त्रज्ञ. आणि फक्त डिस्लेक्सिया असं नाही, आता अंध मुलं पण असतात तर मग त्यांच्यासाठी ती ब्रेल लिपी जी आहे म्हणजे विशेष गरजा म्हणतो ना आपण, तर मग अशी विशेष गरजा असलेली ही मुलं असतात. तसेच शालेय मानसशास्त्रज्ञ विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शैक्षणिक सेवा प्रदान करण्यात सक्रियपणे गुंतलेले आहेत. शालेय मानसशास्त्राचे क्षेत्र शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांचे प्रशिक्षण आणि अभ्यास करते. अध्यापन आणि शिकण्याच्या प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्याशी संबंधित आहे. तर मग शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ यांच्याशी संबंधित आहे कशाशी तर शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या प्रभावी पद्धती विकसित करणे, अपवादात्मक मुलांसाठी हस्तक्षेप कार्यक्रम तयार करणे. अपवादात्मक म्हणजे आता आपण म्हटलं तर तारे जमीन पर मधला ईशान किंवा म्हणजे जी अंध मुलं आहेत ज्यांच्यासाठी ब्रेल लिपी वापरली जाते त्यांना शिक्षण देण्यासाठी आणि म्हणजे असंच म्हणजे अपवादात्मक मुलांसाठी त्यांचा बुद्धिअंक खूप कमी असतो किंवा बुद्धिअंक खूप जास्त असतो. आता 3 इडियट्स मध्ये 6वीतला मुलगा 10वीतली गणितं सोडवताना दाखवलेलं आहे. तर अशी मुलं ही अपवादात्मक असतात. म्हणजे आधीच्या काही लेक्चर्समध्ये तो जो एक आलेख आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व, तर मग सामान्यपेक्षा कमी आणि सामान्यपेक्षा खूप जास्त किंवा सामान्यपेक्षा जास्त, तर मग अपवादात्मक मुलांसाठी हस्तक्षेप कार्यक्रम तयार करणे, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम तयार करणे आणि संबंधित अभ्यासक्रम तयार करणे इत्यादी. आता संबंधित अभ्यासक्रम तयार करणे म्हणजे कोणत्या वर्गाच्या मुलांसाठी कोणता अभ्यासक्रम असावा.
तर मग ते शिकवण्याच्या शिक्षण प्रक्रियेच्या सामान्य समस्यांशी देखील संबंधित आहे. आणि मग आता शिक्षण प्रक्रियेच्या सामान्य समस्या काय आहेत, तर मग मंद शिकणाऱ्यांच्या शिकण्यात अडचणी, अपवादात्मक तसेच सरासरी मुले, विकसित करण्यासाठी हस्तक्षेप कार्यक्रमांची रचना करणे, प्रेरणा, अभ्यासाच्या प्रभावी सवयी आणि उत्तम वर्गाचे वातावरण. म्हणजे आता एक अशी पद्धत आहे ज्याच्यामध्ये सगळे म्हणजे एकाच वयाचे पण सगळ्या प्रकारचे मुलं मुली किंवा विद्यार्थी एकाच वर्गात असतात. म्हणजे ज्याचा बुद्धिअंक बऱ्यापैकी जास्त आहे आणि ज्यांचा बुद्धिअंक कमी आहे, किंवा मंद शिकणाऱ्यांच्या किंवा स्लो लर्नर्स म्हणता येईल त्यांना. मंद शिकणारे लोक मुलं जे असतात किंवा विद्यार्थी जे असतात त्यांना स्लो लर्नर्स म्हणतात. तर मग त्याला मेन स्ट्रीमिंग म्हणतात. मी जो आता एक प्रकार सांगितला त्याला म्हणतात मेन स्ट्रीमिंग. म्हणजे सगळ्या प्रकारचे विद्यार्थी पण एकाच वयाचे एकाच वर्गात असतात असं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये भेदभाव असं नाही करता येत किंवा केला जात नाही असं आहे. आणि भेदभाव केला जात नाही म्हणजे एक साधारणपणे असं गृहीतक आहे की हुशार मुलं जी आहेत त्यांच्याकडे बघून म्हणजे त्यांच्याकडे बघून ज्यांना अभ्यासाबद्दल फारशी आवड नाही आहे वगैरे, ती आवड निर्माण कदाचित होऊ शकते असं एक आहे, म्हणजे गृहीतक आहे. तर मग त्याला म्हणतात मेन स्ट्रीमिंग. आता शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ प्रामुख्याने शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांशी संबंधित असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी ते मानसशास्त्रीय चाचण्या घेतात. ते मुलांच्या वर्तणुकीशी संबंधित समस्या जसे की लर्निंग डिसऑर्डर, शिकण्याची डिसऑर्डर, अतिक्रियाशीलता म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, त्याला ADHD असं म्हटलेलं गेलंय. अतिक्रियाशीलता म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी, फक्त हायपर ऍक्टिव्हिटी असं म्हणता येईल. एकाग्रतेचा अभाव वगैरे. तर त्या मुलांच्या वर्तणुकीशी संबंधित समस्या जसे की लर्निंग डिसऑर्डर, अतिक्रियाशीलता, एकाग्रतेचा अभाव, ADHD इत्यादी. तर शालेय मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती काय आहे, तर शिकण्याची परिस्थिती आणि वातावरण हे एक अतिशय महत्वाचा घटक आहे किंवा व्याप्ती म्हणता येईल त्याला, स्कोप. शिकण्याची परिस्थिती आणि वातावरण म्हणजे शिक्षणाचं जर का वातावरण असेल तर म्हणजे शिक्षणाबद्दल आपुलकी आणि आवड निर्माण होते. पण तेवढं नसेल तर म्हणजे काय आता लहान मुलं असतात त्यांना शाळेत घालायचं असतं असं एक असू शकतं. तर मग शिकण्याची परिस्थिती आणि वातावरण. मग शिकण्याचे अनुभव, शाळेमध्ये काय आपल्याला अनुभव येतात, शाळाच नाही फक्त पण महाविद्यालयामध्ये सुद्धा किंवा युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे सुद्धा, विद्यापीठ. शिकण्याचे अनुभव. मग शिकणारा किंवा विद्यार्थी, तो विद्यार्थी काय आहे किंवा विद्यार्थी कसा आहे. मग शिकण्याची प्रक्रिया, लर्निंग प्रोसेस. आणि शिक्षक. हे शिक्षक हा जशी शिकण्याची परिस्थिती आणि वातावरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच शिक्षक हे पण हा पण घटक अतिशय महत्वाचा आहे. आणि मगाशी तर मी म्हटलेलं होतं की शिक्षकाचे वर्तन विद्यार्थ्याशी किंवा विद्यार्थ्यांशी कसे आहे ते त्या म्हणजे शिक्षकाचे वर्तन विद्यार्थ्यांना त्या विषयाची आपुलकी आहे की नाही हे ठरवत असते. तर मग शिक्षक हे एक अतिशय महत्वाचे घटक आहे. तर मग ही शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती आहे, स्कोप ऑफ एज्युकेशनल किंवा शालेय स्कूल सायकोलॉजी किंवा शालेय मानसशास्त्र.
आणि शालेय मानसशास्त्राच्या संबंधित शाखा काय आहेत आता तर संबंधित शाखा काय आहेत डेव्हलपमेंटल किंवा विकासात्मक मानसशास्त्र डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, क्लिनिकल सायकॉलॉजी किंवा चिकित्सात्मक मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, काउन्सिलिंग सायकॉलॉजी, संज्ञानात्मक मानसशास्त्र, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, मग बाल मानसशास्त्र, चाइल्ड सायकॉलॉजी आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजी सुद्धा किंवा क्रीडा मानसशास्त्र. तर डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी किंवा विकासात्मक मानसशास्त्र गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंतच्या वर्तनातील बदलांचा अभ्यास करते. डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी हा मानव त्यांच्या जीवनाच्या ओघात कसा आणि का बदलतो याचा वैज्ञानिक अभ्यास आहे. विकासात्मक मानसशास्त्र संपूर्ण जीवनात विचार, भावना आणि वर्तन कसे बदलतात हे स्पष्ट करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. विकासात्मक मानसशास्त्र हे बालपण, किशोरावस्था आणि म्हणजे युथ आणि ॲडल्ट यासारखे जीवनाच्या विशिष्ट कालावधीचा अभ्यास करू शकते. ही शाखा 3 प्रमुख परिणामांमधील बदलांचे प्रशिक्षण करते. शारीरिक, संज्ञानात्मक आणि सामाजिक विकास, संघर्ष, अंमली पदार्थांचे व्यसन, तीव्र उदासीनता म्हणजे अँझायटी यांसारख्या भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांचा अभ्यास, निदान आणि उपचार यांच्याशी ते संबंधित आहे. निदान, डायग्नोसिस असं म्हणता येईल. निदानाच्या उद्देशाने, डायग्नोसिसच्या उद्देशाने चिकित्सात्मक मानसशास्त्र तज्ञ क्लायंटची तपशीलवार माहिती गोळा करतात. आणि ती कशी गोळा करतात तर मानसशास्त्र चाचण्या आहेत, क्लायंटच्या मुलाखती आणि त्याच्या इतर म्हणजे फॅमिली म्हणता येईल किंवा फ्रेंड सर्कल म्हणता येईल वापरून गोळा करतात मुलाखतीमध्ये. क्लायंट आणि त्याच्या इतर कौटुंबिक आणि मित्र यांच्या पण मुलाखती घेतल्या जातात. क्लायंटला त्याच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी ते योग्य मानसोपचाराचा वापर करतात. चिकित्सात्मक मानसशास्त्र तज्ञ एकतर हॉस्पिटलमध्ये किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये काम करतात किंवा त्यांची खाजगी प्रॅक्टिस असते. आता समुपदेशन मानसशास्त्र ही शाखा चिकित्सात्मक मानसशास्त्रासारखीच आहे, परंतु समुपदेशन मानसशास्त्रज्ञ तज्ञ सौम्य वर्तणुकीशी संबंधित समस्यांना सामोरे जातात. एखाद्या व्यक्तीला भेडसावणाऱ्या समायोजनाच्या समस्यांबद्दल ते मार्गदर्शन करतात. समुपदेशन मानसशास्त्रज्ञांना व्यावसायिक आणि करिअर मार्गदर्शनासह सामील केले जाईल. समुपदेशन मानसशास्त्रज्ञांद्वारे हाताळलेल्या जाणाऱ्या काही समस्या एखाद्या व्यक्तीने अभ्यासात, वैयक्तिक जीवनातील समस्या किंवा कामाच्या ठिकाणी अनुभवलेल्या समस्या किंवा अडचणींशी संबंधित असतात. समुपदेशन मानसशास्त्र. मग आता संज्ञानात्मक मानसशास्त्र तर विचार करणे, तर्क करणे आणि निर्णय घेणे यासारख्या उच्च मानसिक प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करते. संज्ञानात्मक मानसशास्त्राला कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी असं म्हटलं गेलेलं आहे. ते लक्ष, कॉन्सन्ट्रेशन, आकलन, अंडरस्टँडिंग, भाषा विकास, लँग्वेज डेव्हलपमेंट, विचार, थिंकिंग, स्मृती, मेमरी आणि समस्या सोडवण्याच्या अभ्यासाशी संबंधित आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग, समस्या सोडवण्याच्या प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक किंवा प्रोसेस, क्रिया म्हणजे. तर आता म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा न आवडणारे विषय असतात. मग ते शास्त्र असू दे किंवा गणित असू दे किंवा इतिहास असू दे, भूगोल असू दे. पण शाळेमध्ये आहात तुम्ही
तेव्हा तुम्हाला ते करावं लागतं. तर मग म्हणजे भाषा विकास, भाषा पण कमीत कमी 2 भाषा तरी शाळेमध्ये शिकवल्या जातात. ते म्हणजे एक कंपल्सरी भाषा असते. ती जी कंपल्सरी आहे त्या प्रत्येक शाळेची जी कंपल्सरी भाषा आहे ती. आणि आणखीन एक भाषा असते. हिंदी, मराठी, इंग्लिश किंवा आणि एखादी फॉरेन लँग्वेज असू शकते. म्हणजे तर भाषा विकास, थिंकिंग पद्धती, स्मृती, मेमरी आणि म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग सुद्धा. डिसिजन मेकिंग, निर्णय घेणे. तुम्हाला आता गणितं दिली आहे, ती तुम्हाला गणितं सोडवायला दिलेली असतात. असं आहे. तर मग समस्या म्हणजे ते गणित ही एक समस्या असते. तर मग संज्ञानात्मक मानसशास्त्र ही शालेय मानसशास्त्राबरोबर अशा प्रकारे ते संबंधित आहेत. आणि म्हणजे त्या विषयाचे आकलन, अं, स्मृती, समस्या सोडवण्याचा अभ्यासाशी संबंधित आहे. तर मग हे सगळं संज्ञानात्मक आणि अशा प्रकारे संज्ञानात्मक मानसशास्त्र शालेय मानसशास्त्राशी संबंधित आहे. मग आता संज्ञानात्मक मानसशास्त्रामध्ये काय काय येतं, तर मानवी बुद्धिमत्ता. मग इंग्रजी म्हणजे लँग्वेज डेव्हलपमेंट असं म्हणता येईल, किंवा भाषा विकास. मग विचार करणे आणि समस्या सोडवणे. तर विचार करणे आणि समस्या सोडवणे म्हणजे जर का योग्य तो विचार नाही झाला तर मग ते काय होईल, तर गणित चुकीचं येईल किंवा तुम्हाला उत्तर नीट लिहिता येणार नाही, उत्तर बरोबर लिहिता येणार नाही असं. तर मग विचार करणे आणि समस्या सोडवणे. मग मेमरी म्हणजे स्मृती, लक्ष देणे, कॉन्सन्ट्रेशन आणि बोध म्हणजे अंडरस्टँडिंग किंवा कॉम्प्रिहेन्शन असं म्हणता येईल. किंवा भाषेचा जो भाषेची परीक्षा जी असते, मग ते इंग्लिश असू दे किंवा मराठी असू दे किंवा हिंदी असू दे, कोणतीही भाषा त्याची जर का परीक्षा असेल तर मग ते म्हणजे एक एक किंवा 2 परिच्छेद दिलेले असतात. ते पुस्तकातून असतात आणि एक पुस्तकाच्या बाहेरचा परिच्छेद असतो. मग तो परिच्छेद आपण वाचायचा असतो किंवा विद्यार्थ्याने वाचायचा असतो आणि त्याच्यावर मग प्रश्न विचारलेले जात असतात. तर मग तो परिच्छेद वाचून तुम्हाला काय समजलेलं आहे, तो म्हणजे बोध, कॉम्प्रिहेन्शन असं म्हणता येईल त्याला. तेव्हा संज्ञानात्मक मानसशास्त्र हे 6 महत्वाचे घटक आहेत संज्ञानात्मक मानसशास्त्रामध्ये. मग आता बाल मानसशास्त्र किंवा मग चाइल्ड सायकॉलॉजी. ते बालपणात होणाऱ्या जीवशास्त्रीय, मानसिक आणि भावनिक बदलांना सामोरे जाते. हे बदल परावलंबी असण्यापासून ते स्वतंत्र होण्यापर्यंतच्या वैयक्तिक प्रगतीच्या रूपात घडत असतात. म्हणजे KG मध्ये आपण मुलांना म्हणजे पालक त्यांच्या मुलांना घालतात KG मध्ये, तेव्हा ते मुलं तर पालकांवर आणि शिक्षकांवर पूर्णपणे परावलंबी असतात. आणि नंतर मग 10वी मध्ये वगैरे जातात किंवा 12वी म्हणजे 10वी मध्ये जातात तेव्हा त्यांना स्वतंत्र व्हायचं असतं. तर मग हे बदल परावलंबी असण्यापासून ते स्वतंत्र होण्यापर्यंतच्या वैयक्तिक प्रगतीच्या रूपात घडत असतात. या क्षेत्रात काम करणारे मानसशास्त्रज्ञ खोटे बोलणे, शाळा बंक करणे, म्हणजे शाळा बंक करणे हे तारे जमीन पर सिनेमामध्ये दाखवलेले आहे, चोरी करणे इत्यादी मुलांशी संबंधित समस्यांचा अभ्यास करतात. ते बुद्धिमत्ता, समायोजन इत्यादी मापन करण्यासाठी मानकीकृत मानसशास्त्रीय चाचण्या पण वापरतात. ते प्रभावी बाल संगोपन पद्धती, मुलांना प्रेरित करण्यात मजबूतीकरणाची भूमिका इत्यादींवर संशोधन देखील करतात. मुलांना प्रेरित करण्यात मजबूतीकरणाच्या भूमिका म्हणजे साधारणपणे असं आता शाळेमध्ये 6 ते 8 विषय असतील, पण एखादा विषय कोणत्याही विद्यार्थ्याला खूप आवडत असतो आणि त्या विषयाचा तो म्हणजे त्या विषयाबद्दल जास्त अभ्यास केला जातो असं आहे. तर मग म्हणजे मजबूतीकरण जे आहे
आणि मग त्या प्रकारे अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे मार्क पण असतात, म्हणजे गुण पण असतात. तर मग आणि ते गुण जेव्हा जास्त मिळतात तेव्हा मग त्या विषयाबद्दल आणखीन प्रेम निर्माण होते. तर मुलांना प्रेरित करण्याबद्दल मजबूती करण्याची भूमिका आणि याच्यामध्ये शिक्षकांचा अतिशय महत्वाचा भाग असतो. तर इत्यादींवर संशोधन करण्यात देखील हे मुलांना प्रेरित करण्यात मजबूती करण्याची भूमिका इत्यादींवर संशोधन देखील करतात. आणि मग आता स्पोर्ट्स सायकॉलॉजी किंवा क्रीडा सायकॉलॉजी. तर मग क्रीडा ही शाळा ते विद्यापीठ अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे शाळा कोणीही विद्यार्थी कोणत्याही खेळामध्ये जास्त म्हणजे जास्त इन्व्हॉल्वमेंट किंवा आघाडीवर असेल तर मग ते शाळा किंवा कॉलेज किंवा महाविद्यालय किंवा विद्यापीठ हे तो किंवा ती विद्यार्थी दाखवत असते. तर मग क्रीडा ही शाळा ते विद्यापीठ अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे. क्रीडा मानसशास्त्रज्ञ क्रीडा व्यक्तींना मदत करतात. कशात मदत करतात तर त्यांची प्रेरणा कायम ठेवणे, वास्तविक कामगिरी दरम्यान तग धरण्याची क्षमता आणि मैदानावर नसताना स्वतःला सांभाळणे व स्वतःची काळजी घेणे. मग ते खेळाडूंना मदत करतात आणखीन कशाच्या संदर्भात तर दबावाखाली काम करताना संयम राखणे, जेव्हा ते वाईट पॅच मधून जात असतील तेव्हा त्यांना भावनिक संतुलन राखण्यासाठी मदत करणे, जेव्हा ते वैयक्तिक दुखापतींमधून बरे होतात तेव्हा त्यांना स्वतःला सांभाळण्यासाठी मार्गदर्शन करणे. तर मग क्रीडा मानसशास्त्र किंवा स्पोर्ट्स सायकॉलॉजी हे म्हणजे क्रीडा मानसशास्त्राची कार्य कोणत्या कोणत्या शाखेत आहेत तर मग ते स्पोर्ट्स सायकॉलॉजी किंवा क्रीडा मानसशास्त्र, मग प्रेरणा वाढवणे, स्पर्धात्मक कार्यक्रमासाठी तयारी सुधारणे, विश्रांती कौशल्ये शिकवणे, क्रीडा कौशल्ये, फोकस आणि एकाग्रता कौशल्ये, एकाग्रता कौशल्य सुधारण्यास मदत करणे, मग आत्मविश्वास सुधारणे, आत्मविश्वास आणि जागरूकता विकसित करणे, चिंता व्यवस्थापित करण्यात मदत करणे, मग सांघिक कार्य आणि सांघिक समन्वय हे टीम कोहेशन, म्हणजे काही खेळ असे असतात जो एक संघ असतो, म्हणजे आता क्रिकेट जरी म्हटलं तरी सांघिक कार्य आणि सांघिक समन्वय सुधारणे किंवा आणि याच्या बाबतीत महत्वाचा सिनेमा म्हणजे चक दे इंडिया असा आहे. मग सांघिक कार्य आणि सांघिक समन्वय सुधारणे, आत्मसन्मान आणि आत्मविश्वास सुधारणे, कल्याण सुधारणे, वेलबिंग म्हणतो ना आपण खेळाडूंचे वेलबिंग, तर मग कल्याण सुधारणे, भावनांचे व्यवस्थापन करण्यात मदत करणे. धर्म इन्फरन्स म्हणता येईल त्याला. याच्या आता आपण आतापर्यंत जी सगळी चर्चा केली तर मग त्याच्यामधून आपण बोध काय घेतला तर नवीन शिक्षक विकासाच्या 3 आंतरसंबंधित टप्प्यातून उत्तीर्ण होत असतात आणि त्यांच्या जगण्याबद्दलच्या चिंतेद्वारे वैशिष्ट्यीकृत कार्यांबद्दल ते त्यांच्या शिकणाऱ्यांवर होत असलेल्या परिणामांबद्दल सुद्धा, म्हणजे शिक्षकाला स्वतःला स्वतःची अशी प्रत्येक शिक्षकाला म्हणजे स्वतःची जर का वैशिष्ट्ये सिद्ध करता आली तर त्यांच्या जगण्याबद्दलच्या चिंतेद्वारे वैशिष्ट्यीकृत कार्यांबद्दल आणि ते त्यांच्या शिकणाऱ्यांवर म्हणजे शिक्षकाच्या स्वतःच्या
मुळे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतोय ते त्यांच्या शिकणाऱ्यांवर होत असलेल्या परिणामाबद्दल. शाळा आणि शैक्षणिक मानसशास्त्र ही एक शिस्त आहे जी सूचनांबद्दल सैद्धांतिक आणि अनुभवजन्य ज्ञानावर केंद्रित आहे. तर शैक्षणिक मानसशास्त्राची कार्ये अशी आहेत. ज्ञानाधारित शिक्षकांना शिकणाऱ्यांच्या विविध गटांची गरज आहे. प्रक्रिया शिक्षकांना सादर करणे जे या ज्ञानाची अंमलबजावणी वर्गात करू शकतात. शैक्षणिक मानसशास्त्राच्या ज्ञानाचा आधार हा संशोधन प्रक्रियेद्वारे विकसित केला जातो. याची सुरुवात प्रश्न विचारून व्हेरिएबल्सची व्याख्या करून आणि गृहीतके तयार करण्यापासून होते. म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र किंवा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये ज्ञान कसे मिळवले जाते तर ते संशोधन करून मिळवले जाते. व्हेरिएबल्स म्हटल्यानंतर संशोधन केले जाते. मग शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ याद्वारे गृहीतकांची चाचणी घेऊ शकतात. तर वर्तनात्मक अभ्यास, एथनोग्राफिक स्टडीज. एथनोग्राफिक म्हणजे वेगवेगळे संघ असतात, एथनिक ग्रुप्स असतात, जे आता जर का पाश्चिमात्य देश जर का म्हटले तर ब्लॅक्स आणि व्हाईट्स असे दोन गट आहेत. आणि एथनोग्राफिक स्टडीज आणि केस स्टडीज. केस स्टडी म्हटल्यानंतर एथनोग्राफिक अभ्यास जो असतो तो एका गटाबाबतीत असतो. म्हणजे एका गटाबाबतीत एका लोकांच्या गटाबाबतीत. आणि केस स्टडी म्हणजे तो एका व्यक्तीबद्दल असतो. तर वर्तनात्मक अभ्यास, एथनोग्राफिक अभ्यास आणि केस स्टडीज म्हणून गुणात्मक संशोधन पद्धती वापरणे किंवा सहसंबंधात्मक आणि प्रायोगिक अभ्यास म्हणून परिणामात्मक पद्धती वापरून. म्हणजे सहसंबंधात्मक कोरिलेशनल आणि प्रायोगिक म्हणजे एक्सपेरिमेंटल अभ्यास म्हणून परिणामात्मक पद्धती वापरून. तर मग गुणात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह, गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि परिणामात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह. आपण परिणाम मोजतो तर मग ते परिणाम जो असतो तो एका संख्येमध्ये असतो आणि म्हणून मग त्याला क्वांटिटेटिव्ह म्हटलं गेलं. आणि गुण म्हटल्यानंतर मग तो म्हणजे क्वालिटेटिव्ह म्हणतो आपण. एका गुणाची क्वालिटी असं म्हटलं गेलंय. मग शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्दिष्टे हे आहे की विकास आणि शिकणे याविषयी सैद्धांतिक ज्ञानाचा सुसंगत भागामध्ये अनेक भिन्न संशोधन अभ्यासांचे निष्कर्ष एकत्र आणणे. आता क्लासरूमच्या समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेद्वारे संपर्क साधला जाऊ शकतो, ज्यामध्ये खालील चरणांचा समावेश आहे. शिकणाऱ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करणे, शिकणाऱ्याची वैशिष्ट्ये समजून घेणे, सैद्धांतिक ज्ञानावर प्रतिबिंबित करणे, वर्गाची रणनीती निवडणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणता येईल. क्लासरूम स्ट्रॅटेजी, वर्गाची रणनीती निवडणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. म्हणजे कोणताही शिक्षक आपला अभ्यासक्रम कसा शिकवायचा आहे याच्याबद्दल ठरवतो. आणि म्हणजे असं असू शकतं की एखादा वर्ग म्हणजे प्रत्येक वर्ग वेगळा असतो. म्हणजे सगळ्याच वर्गातील सगळेच विद्यार्थी सारखे असतील असं नाही. तर मग वर्गाची रणनीती निवडणे म्हणजे प्रत्येक वर्गाची वैशिष्ट्ये जाणून घेणे आणि मग रणनीती निवडणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. आणि अंमलबजावणी कुठे होते तर मग ते आपण आपला विषय कसा शिकवायचा आहे असं. मग निवडलेल्या रणनीतीच्या परिणामांचे मूल्यमापन करणे. आणि आपण जे रणनीती निवडलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर ती रणनीती
यशस्वी ठरली आहे का नाही, निवडलेल्या रणनीतीच्या परिणामांचे मूल्यमापन करणे. यशस्वी ठरली आहे का, आणि म्हणजे मूल्यमापनामध्ये फक्त यशस्वी हा फक्त एक घटक नाहीये, पण त्याचे दीर्घकालामध्ये पण परिणाम काय होतात हे पण एक, म्हणजे विद्यार्थ्यांची आपल्या विषयाबद्दल आपण आवड निर्माण करतोय का, आपुलकी निर्माण करतोय का, हे एक आहेच आहे. एखादा शिक्षक खूप कडक असेल आणि तेवढ्यापुरतं त्या वर्षापुरतं वगैरे विद्यार्थी करतील त्या विषयामध्ये खूप चांगले गुण मिळवतील, आणि म्हणजे शिक्षकाला पण आणि आजकालचे विद्यार्थी ना खूप हुशार असतात, असं एक आहे. कारण बुद्धिमत्तेमध्ये म्हणजे सर्वसामान्य बुद्धिमत्ता जी आहे ना ती वाढतीये. म्हणजे तो जो IQ आहे तो प्रत्येक नवीन जनरेशन बरोबर वाढतोय, आणि म्हणून, आणि आता लहान मुलांकडे मोबाईल असतात, त्यांना इतकी माहिती मिळत असते ना, तर मग एखाद्या शिक्षकाला आपण कडक असून कशी विद्यार्थ्यांकडून कामं करून घेतोय आणि विद्यार्थ्यांकडून गुण मिळवतोय हे जर का म्हणजे विद्यार्थ्यांना समजू शकतंय, त्या वर्षापुरतं वगैरे ते करतील सुद्धा, पण मग दीर्घकालामध्ये त्या विषयाबद्दल आवड आणि आपुलकी निर्माण करणे हे म्हणजे एक आव्हानच आहे तसं म्हटलं तर शिक्षकांसाठी. निवडलेल्या रणनीतीच्या परिणामांचे मूल्यमापन करणे. तर मग मूल्यमापनामध्ये फक्त यशस्वीपणा किंवा यशस्वी आहे का नाही हे नाही, तर मग दीर्घकालामध्ये सुद्धा स्वतःच्या वर्तणुकीचे काय परिणाम होत आहेत हे शिक्षकांनी नीट समजून घेतले पाहिजे, आणि समजून घेतल्यानंतरच मग ते गरज असेल तर वर्तणूक वगैरे बदलता येते. तर आता शालेय मानसशास्त्रातील महत्वाच्या संकल्पना काय आहेत. शालेय मानसशास्त्र म्हणजे काय, एक क्षेत्र जे मानसशास्त्रीय आणि शैक्षणिक सेवांमध्ये प्रशिक्षित असलेल्या व्यावसायिकांच्या गटाचे प्रतिनिधित्व करते. शिक्षक आणि शिक्षकांच्या गरजा पूर्ण करणे, म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेस म्हणतो ना आपण, शिक्षण शिक्षण ही प्रक्रिया आणि शिक्षकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. मग चिकित्सात्मक मानसशास्त्र किंवा क्लिनिकल सायकॉलॉजी, तर मानसिक आरोग्य आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांचे निदान आणि उपचार यांच्याशी संबंधित असलेल्या विशिष्टतेचे क्षेत्र. मग शैक्षणिक मानसशास्त्र किंवा एज्युकेशनल सायकॉलॉजी, मार्गदर्शन आणि मानसशास्त्रीय चाचणीच्या मदतीने प्रभावी अध्ययन प्रक्रियेशी संबंधित असलेल्या विशिष्टतेचे क्षेत्र. या क्षेत्रातील तज्ञ मुलांच्या शिक्षणाच्या वातावरणात सुधारणा करण्यासाठी काम करत असताना त्यांच्या विकासाच्या टप्प्याची नोंद घेतात. मग समुपदेशन मानसशास्त्र किंवा काउन्सिलिंग सायकॉलॉजी, विशिष्टतेचे एक क्षेत्र, स्पेशलाइज्ड फील्ड म्हणता येईल, जे व्यक्तीच्या भावनिक, सामाजिक, शैक्षणिक, विकासात्मक, आरोग्य संबंधित, व्यावसायिक आणि संस्थात्मक लक्ष केंद्रित करते. प्राथमिक प्रतिबंध कार्यक्रम, प्रायमरी इंटरव्हेन्शन प्रोग्राम असं म्हणता येईल. तर मानसिक आरोग्य स्थिती किंवा वर्तणुकीशी संबंधित समस्या येण्यापूर्वी ते टाळण्यासाठी प्रयत्न केले जातात. याचा अर्थ समस्येचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करणे. आणि मग दुय्यम प्रतिबंध कार्यक्रम, सेकंडरी इंटरव्हेन्शन प्रोग्राम्स, तर मग त्या आधीपासून घेतलेल्या मानसिक आरोग्य स्थिती किंवा वर्तणुकीशी संबंधित समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
या कार्यक्रमात जोखीम असलेल्या लोकसंख्येची लवकर ओळख महत्वाची आहे. तर मग प्राथमिक प्रतिबंध कार्यक्रम म्हणजे प्रिव्हेन्शन किंवा प्रायमरी इंटरव्हेन्शन प्रोग्राम. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे आधी आजारी पडायचं आणि मग औषधं घ्यायची, याच्यापेक्षा आजारीच पडायचं नसतं, हे म्हणजे प्राथमिक प्रतिबंध कार्यक्रम. आणि दुय्यम प्रतिबंध कार्यक्रम म्हणजे आता आजार झालेला आहे, तर मग ते आजाराचे दुष्परिणाम जे आहेत त्या दुष्परिणामांची तीव्रता कमी कशी करता येईल, हे म्हणजे दुय्यम प्रतिबंध कार्यक्रम. आणि जोखीम असलेल्या लोकसंख्येची लवकर ओळख महत्वाची आहे. जोखीम असलेल्या म्हणजे साधारणपणे कोणती मुलं हे समाजाला कोणती मुलंच अशी नाही, पण कोणत्या व्यक्ती जोखीम असलेल्या लोकसंख्येची कोणती लोकसंख्या म्हणजे थोडीफार आव्हानात्मक असू शकते, हे दुय्यम प्रतिबंध कार्यक्रम असं म्हणता येईल. म्हणजे आता एक म्हणजे काय करोना आला होता, तर मग ते पहिला डोस, दुसरा डोस आणि मग बूस्टर डोस, हे म्हणजे किंवा जोखीम असलेल्या लोकसंख्येवर लवकर ओळख महत्वाची आहे. तर मग पहिले 2 डोस म्हणजे प्राथमिक प्रतिबंध कार्यक्रम आणि बूस्टर डोस जो आहे तो दुय्यम प्रतिबंध कार्यक्रम किंवा जोखीम असलेला असं. ठीक आहे, आपण पुन्हा भेटूया नंतर. धन्यवाद.